आपल्यासोबत नगरचे खासदार निलेश लंके आहेत। त्यांनी आज शपथ घेतली, पण शपथ घेत असताना त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली आहे। इंग्रजी भाषेचा मुद्दा त्यांच्या विरोधात असलेले उमेदवार सुजय विखेंनी उपस्थित केला होता। लंके साहेब काय म्हणताय, हाऊ आर यू? लोकसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेस मी सामोरं जात होतो त्यावेळेस एक निवडणुकीत मुद्दा गाजला। तो म्हणजे माझ्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार होते त्यांनी एक मुद्दा त्या निवडणुकीच्या प्रचारात मांडला होता की संसदेत गेल्यानंतर इंग्लिशमध्ये बोलावं लागतं। हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला होता आणि त्याला आम्ही त्या मुद्द्यावर मी त्याला प्रत्युत्तर पण देऊ शकलो असतो की त्याच वेळेस एखाद्या दुसऱ्या सभेत मी इंग्लिशमध्ये भाषण करून प्रत्युत्तर पण देता आलं असतं, पण मला त्या मुद्द्याला कुठं प्रत्युत्तर द्यायचं नव्हतं। तर मी त्याला वेगळ्या पद्धतीने बगल दिली की जनतेलाच विचारला प्रश्न, तुम्हाला इंग्लिश बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा? तर लोक मला काम करणारं पाहिजे। पण निवडून आल्यानंतर मी एका भाषणात बोललो होतो की मी ज्यावेळेस संसदेत जाईन त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस मी बोलन त्यावेळेस इंग्लिशमध्येच माझा मुद्दा मांडेन। आज शपथच इंग्लिशमध्ये त्यामुळे घेतली। पण भाषेचा मुद्दा म्हणजे तुम्हाला इंग्रजी येत नाही असं बोलत असताना कुठेतरी असं तुमच्या शिक्षणावर किंवा तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला होता? नाही, निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात, पण कुठल्या लेवलवर आपण आरोप केला पाहिजे हे कधी कधी माणूस निवडणुकीच्या धामधुमीत विसरून जातो, हे भान विसरून जातो माणूस। त्या मुद्द्याला मला काउंटर नव्हतं करायचं, पण आज ठीक आहे, आपण पण इंग्लिशमध्ये चांगल्या पद्धतीने मांडू शकतो हे माझ्या जनतेला समजलं। आज अमोल कोल्हेंनी खूप गमतीशीर ट्विट केलं तुमच्या या सगळ्यावर। अमोल कोल्हेंनी ट्विट केलंच, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांना एकदम आनंद वाटला। तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस मी इंग्लिशमध्ये शपथ घेतली सगळ्यांनी जल्लोष केला, सगळ्यांसाठी एक वेगळं पण वाटलं सगळ्यांना। आता याविषयीच्या मतदारसंघातून किंवा अजून प्रतिक्रिया काय येत आहेत हे सगळं पाहिल्यानंतर, आणि हा म्हणजे ज्या पद्धतीचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे तुमच्या विरोधकांना स्थानिक मतदारसंघातल्या माझ्या कार्यकर्त्यांना तर त्याचा निश्चित अभिमान वाटणार आहे। माझ्या मतदारसंघातील सर्व जनतेला त्याचा अभिमान निश्चित वाटणार आहे। पण ठीक आहे, आज बोलणं यापर्यंत ठीक आहे, पण आता महत्त्वाचे मुद्दे माझ्या समोर आहेत। सगळ्यात महत्त्वाचा आता माझ्या ग्रामीण भाग मतदारसंघ असल्यामुळं शेतीच्या मालाचा बाजारभावाचा प्रश्न असो, दुधाचा बाजारभावाचे प्रश्न हे सुद्धा प्रश्न आमच्यासाठी आता सध्या महत्त्वाचे। तर आपल्यासोबत होते निलेश लंके, ज्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या दरम्यान जो भाषेचा मुद्दा खूप गाजला होता त्या मुद्द्यावर आज अगदी इंग्रजीत शपथ घेऊन एक समोरच्यांनाच दुसरा गुगली टाकलेला आहे। आणि विशेष म्हणजे एका प्रकारचं उत्तर हे त्यावेळेस झालेल्या आरोपांना निवडून आल्यानंतर एका कृतीतून निलेश लंकेंनी दिले। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष खेरसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।